Welcome to online YouTube channel of Sri and Sagar coaching classes. To get the latest video, please subscribe the channel. Today we discuss the effect of air pollution, water pollution, soil pollution, their reasons and their effects on environment and plants and animals. हे सगळं आपण डिटेल मध्ये स्टडी करणार आहोत. वॉटर पोल्यूशन. नेक्स्ट आपण बघतोय एअर पोल्यूशन नंतर वॉटर पोल्यूशन. कॅन यू टेल? फर्स्ट क्वेश्चन, फ्रॉम विच वॉटर सोर्सेस डू वी गेट अ वॉटर सुटेबल टू यूज? कुठले कुठले असे सोर्सेस आहे की ज्यापासून आपल्याला सुटेबल असं योग्य असं स्वच्छ असं पाणी वापरायला भेटतं? तर ज्या रिव्हर्स असतील, पॉन्ड्स असतील, लेक, स्ट्रीम, कॅनल्स, वेगवेगळे हे जे काही सोर्सेस आहे हे जर स्वच्छ असतील, दॅट मीन्स अनपोल्युटेड सोर्सेस. Unpolluted sources gives us to clean and suitable water. Second, for which different purpose do we use the water? कुठल्या कुठल्या पर्पज साठी यूज करतो आपण? आपल्याला माहिती आहे डेली लाईफ मध्ये तर डेली लाईफ सारख्या ऍक्टिव्हिटी जसं की ड्रिंकिंग, कुकिंग, क्लिनिंग, वॉशिंग, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीसाठी वॉटर यूज होतं. त्याचप्रमाणे फार्मर्स हे इरिगेशन साठी यूज करतात, इरिगेशन ऑफ देअर फील्ड्स. आणि इंडस्ट्रियल यूज होत असतो. इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या प्रोसेसेस कॅरीड आउट केल्या जातात त्या वॉटरच्या हेल्पने. दॅट मीन्स वॉटर इज इम्पॉर्टंट. थर्ड, how much percent of Earth's area is occupied by water? About 71% of Earth's surface is occupied by water. Fourth, what are the reasons of water pollution? Water pollution चे काय reasons आहे? आपल्याला माहिती की आपल्या घरगुती वेस्ट असेल, डोमेस्टिक स्वेज असेल किंवा इंडस्ट्रियल इन्फ्लुएंट वगैरे असेल, ते रिव्हर मध्ये मिक्स होतं किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ते वेगवेगळ्या रिसोर्सेसमध्ये ते गेल्यामुळे वॉटरचं पोल्युशन होतं. त्याचप्रमाणे रुरल एरियामध्ये जे काही वॉटर असेल ते रिव्हरचं ते वॉशिंगसाठी, बाथिंगसाठी, स्विमिंग, वॉशिंग, कॅटल्स, ॲनिमल्सला वगैरे तिथे वॉश केलं जातं आणि त्यामुळे ते पोल्युशन, वॉटर हे पोल्यूट होत असतं. असे बरेच रिझन्स आहे वॉटर पोल्यूट होण्याचे. सॉइल पोल्यूट जर झाली, सॉइल पोल्यूशन इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर वॉटर पोल्यूशन. सॉइल पोल्यूट झाली तर वॉटर सुद्धा काय होणार आहे? पोल्यूट होणार आहे. बिकॉज सॉइल मधले जे काही पोल्युटंट आहे ते वॉटरमध्ये जेव्हा रेनफॉल होईल तेव्हा ते वॉटरमध्ये आपोआप मिक्स होतील. सो सॉइल पोल्यूशन इज ऑल्सो वन ऑफ द रिझन्स. फिफ्थ, व्हाय डज वॉटर इज रेफर्ड ॲज अ मॉलिक्यूल ऑफ लाईफ? वॉटरला का म्हटलं जातं मॉलिक्यूल ऑफ लाईफ? बिकॉज नो प्लांट्स अँड ॲनिमल, कुठलाही प्लांट्स आणि ॲनिमल विदाऊट वॉटर सर्वाईव्ह करू शकत नाही. सो वॉटर इज कॉल्ड ॲज अ मॉलिक्यूल ऑफ लाईफ. आणि जे काही ॲनिमल्स आणि प्लांट आहे त्यांच्या बॉडीमध्ये लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर हा कंटेंट प्रेझेंट आहे. वी नो our blood contain a large amount of water, and that's why our bodily functions are carried out smoothly. वॉटरमुळे डायजेशन असतील किंवा वेगवेगळ्या रिॲक्शन्स असतील आपल्या बॉडीमध्ये ज्या होतात त्या होण्यासाठी वॉटरचा यूज होत असतो. Water is said to be polluted when it becomes unclean and poisonous due to a mixing of natural and or artificial unwanted material. Natural किंवा artificial unwanted material मिक्स होतं वॉटरमध्ये आणि त्यामुळे ते मटेरियल मिक्स झाल्यामुळे वॉटर हे अस्वच्छ किंवा पॉयझनस म्हणजे विषारी बनतं. आणि त्याच वेळेस आपण असं म्हणू शकतो की पाणी हे पोल्यूट झालं आहे. when it become harmful, आणि ते हार्मफुल सुद्धा होतं कोणासाठी? लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी. जेव्हा त्यातली ऑक्सिजनची जी काही कंटेंट आहे ते डिक्रीज होतात, ऑक्सिजनचं प्रमाण सुद्धा कमी होतं. अँड वेन इपिडेमिक डिसीज आर स्प्रेड थ्रू अ वॉटर, आणि जेव्हा त्यामधनं काही इपिडेमिक डिसीज सुद्धा स्प्रेड होऊ लागतात, ऑक्सिजनची लेवल कमी होते, वॉटर हे आर्टिफिशियल आणि अनवॉन्टेड अनक्लीन पॉयझनस सबस्टन्समुळे जेव्हा सगळं ते खराब होतं, अशा सिच्युएशनला आपण म्हणू शकतो की वॉटर बिकम पोल्यूट.
Fresh water or marine water pollution include physical, chemical and biological changes. जे काही फ्रेश वॉटर आहे, मरीन वॉटर आहे, त्याचं जेव्हा कधी पोल्युशन होतं किंवा त्याच्या पोल्युशनमध्ये ते पोल्यूट होतं जेव्हा त्याच्यामध्ये फिजिकल केमिकल चेंजेस होतात. फिजिकल चेंजेस दॅट मीन्स त्याच्यामध्ये काही बारीक पार्टिकल्स असतील, सँड असेल, सॉइल, प्रेसिपिटेड साल्ट किंवा काही कचरा वगैरे त्याच्यामध्ये मिक्स झाला असेल, त्याला फिजिकल पोल्युशन म्हणून आपण वॉटरचं. केमिकल दॅट मीन्स त्याच्यामध्ये काही पदार्थ डिझॉल्व्ह झालेले आहे, जे की आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही असे पदार्थ त्याच्यामध्ये मिक्स झालेले आहे त्यावेळेस, किंवा काही केमिकल पॉयझनस केमिकल त्याच्यामध्ये मिक्स झाले त्यावेळेस आपण म्हणू शकतो केमिकल पोल्युशन झाले आहे. बायोलॉजिकल दॅट मीन्स अल्गी, बॅक्टेरिया, व्हायरसेस, काही वनस्पती त्याच्यामध्ये ग्रो झाल्या आहे, अशा वेळेस आपण म्हणू शकतो की हे बायोलॉजिकली पोल्यूट झालं आहे. सो वॉटर पोल्युटंट्स 3 प्रकारचे पोल्युटंट असतात, जसे इथे आपण बघितल्याप्रमाणे बायोलॉजिकल पोल्युटंट आहे, इनऑर्गॅनिक पोल्युटंट आहे, यांना आपण फिजिकल पोल्युटंट असं पण म्हणू शकतो, किंवा ऑर्गॅनिक पोल्युटंट मध्ये काही केमिकल्स वगैरे येतात, आणि जे काही इनऑर्गॅनिक पोल्युटंट आहे त्याच्यामध्ये काही इलिमेंट सुद्धा येतात, त्या इलिमेंटमुळे वॉटर हे पोल्यूट होत असतं. फर्स्ट बघूया आपण बायोलॉजिकल पोल्युटंट्स. Water does not remain potable due to algae, bacteria, viruses, parasites, etc. Diseases are spread due to biological pollution. आणि हे सगळं मिक्स झाल्यामुळे, व्हायरसेस, बॅक्टेरिया वगैरे ग्रो झाल्यामुळे वॉटर खराब होतं आणि त्यातनं आपल्याला आजार पसरतात. इनऑर्गॅनिक पोल्युटंट मध्ये सस्पेंडेड पार्टिकल, ज्यामध्ये सँड, डस्ट, सॉइल, प्रेसिपिटेट ऑफ साल्ट, कंपाउंड ऑफ आर्सेनिक, कॅडमियम, लीड, मर्क्युरी, ट्रेसेस ऑफ रेडिओ मटेरियल, these are called as a inorganic pollutant. सी ऑर्गॅनिक पोल्युटंट्स, वीडसाइड्स असतील म्हणजे तणनाशक असेल किंवा इन्सेक्टिसाइड असतील जे फार्मर यूज करतात जनरली, फर्टिलायझर, स्वेज, इंडस्ट्रियल इन्फ्लुएंट, या सर्व गोष्टी किंवा हे सर्व जे आहे ते ऑर्गॅनिक पोल्युटंटमध्ये येत असतात. सो these 3 are causes वॉटर पोल्युशन. इफेक्ट्स ऑफ वॉटर पोल्युशन. वॉटर पोल्युशनचे काय इफेक्ट्स आहे? फर्स्ट बघूया आपण ह्युमन बिंग वरती काय इफेक्ट होतो. तर पोल्युटेड वॉटर त्याच्या बॉडीमध्ये एंटर झाल्यामुळे हेपेटायटिस, टायफॉइड डिसीज और डिसीज ऑफ स्किन, ॲलिमेंटरी कॅनल असे सगळे आजार त्याला होऊ शकतात. एलिमेंट्स ऑफ लिव्हर, किडनी, ब्रेन, डिफॉर्मिटीज इन अ बोन, हायपरटेन्शन अशा प्रकारचे सुद्धा त्याला त्रास होऊ शकतो. These are effect on a human being. Effect on a ecosystem. Retard the plant growth. प्लांटची ग्रोथ जी आहे ती थांबून जाते किंवा खुंटते. लॉस ऑफ प्लांट स्पेसिस. काही प्लांटच्या स्पेसिस निसर्गातनं किंवा त्या एरियामध्ये जर वॉटर पोल्यूट झालेलं असेल तर तिथनं काही स्पेसिस असतील प्लांटच्या त्या नाहीशा होतात. इन्क्रीज इन अ साल्ट कंटेंट ऑफ वॉटर. पाण्यामधलं जे साल्टचं प्रमाण आहे ते वाढतं आणि ऑक्सिजनची लेवल जी आहे ती डिक्रीज होते. डिझॉल्व ऑक्सिजन लेवल. डिस्टर्बन्स इन ॲक्वॅटिक इकोसिस्टीम. ॲक्वॅटिक इकोसिस्टीममध्ये डिस्टर्बन्स क्रिएट होतो. डेथ ऑफ ॲक्वॅटिक ॲनिमल. आणि डिस्टर्बन्स क्रिएट झाल्यामुळे काही ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत त्यांची डेथ होते आणि बर्ड्स जे आहे जे सीच्या तिथे येत असतात त्यांच्यावरती पण इफेक्ट होतो. Other effects, changes in a physical and chemical properties of water. Physical, that means वॉटरचा जो काही चेंज इन अ नेचर ऑफ कलर, पाण्याचा रंग बदलणं, दिस इज अ फिजिकल चेंज. आणि टेस्ट, चव बदलणं, कलर, टेस्ट, these आर फिजिकली वॉटर काय झालंय चेंज झालं आहे असं आपण म्हणू शकतो. आणि जेव्हा त्यातली ऑक्सिजनची लेवल कमी होते तेव्हा आपण काय म्हणू की वॉटर हे केमिकली चेंज झालं आहे. युजफुल ॲक्वॅटिक फोना इज डिस्ट्रॉय. सॉइल फर्टिलिटी इज अफेक्टेड. जे काही प्लांट्स ॲक्वॅटिक फोना म्हणजे जे काही ॲनिमल्स असतील आणि किंवा प्लांट्स असतील ते दोन्ही पण काय होतात डिस्ट्रॉय होतात आणि जमिनीची जी काही सुपीकता आहे ती पण कमी होते. टॉक्सिक मटेरियल आर ॲडेड टू क्रॉप. आणि
पाणी खराब झाल्यामुळे, खराब पाणी क्रॉप्सला गेल्यामुळे जे काही क्रॉप्स असतात ते क्रॉप्स काय होतात, हार्म त्यांच्यावरती इफेक्ट होतो. सो द टॉक्सिक मटेरियल आर ॲडेड टू द क्रॉप्समध्ये पण टॉक्सिक मटेरियल ॲड होतं आणि त्यामुळे असं टॉक्सिक मटेरियल हे आपल्या फूड चेनमध्ये इनडायरेक्टली एंटर होतं. रिझन्स ऑफ वॉटर पोल्युशन. First, natural reasons and then we see a man-made reasons. In natural reason, first is aquatic weeds. पाण्यामध्ये काही वनस्पतींची, गवताची वाढ झाल्यामुळे, जलचर वनस्पतींची वाढ झाल्यामुळे पाणी हे खराब होतं. त्यामध्ये डिप्लेशन इन O2 लेवल, O2 ची लेवल कमी होते. चेंजेस इन नॅचरल क्वालिटी ऑफ वॉटर. पाण्याची जी काही नॅचरल क्वालिटी आहे ती नॅचरल क्वालिटी चेंज होऊन जाते, तिच्यामध्ये बदल होतो. सेकंड, डिकम्पोजिंग मॅटर. डिकम्पोजिंग बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल. प्लांटच्या आणि ॲनिमलच्या बॉडी डिकम्पोज झाल्यामुळे म्हणजे कुजल्यामुळे पाणी हे खराब होतं. मड अँड स्लज. रिव्हर करंट अँड इट्स डायव्हर्जन. बऱ्याचदा पाण्याचा प्रवाह किंवा नदीचं पात्र बदलल्यामुळे, डायव्हर्जन झाल्यामुळे तिथे मड, स्लज मिक्स होत असतो पाण्यामध्ये आणि त्यामुळे वॉटर हे पोल्यूट होतं. फोर्थ, सॉइल इरोजन. मेनी बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर आर ॲडेड टू वॉटर ड्यू टू अ सॉइल इरोजन. जमिनीची धूप झाल्यामुळे काही बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर हे पाण्यामध्ये मिक्स होतात. बायोटिक फॅक्टरमध्ये जसं की डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल. त्यानंतर अबायोटिक फॅक्टर जसं की सॉईलमध्ये मिक्स झालेले केमिकल्स किंवा सॉईलमध्ये जे काही असणारे पदार्थ आहे त्यामुळे देखील पाणी हे खराब होत असतं. फिफ्थ, मायक्रोब्स लाईक अ फंगी अँड बॅक्टेरिया ग्रोन ऑन अ ऑर्गॅनिक मॅटर डिकेइंग इन अ वॉटर. मायक्रोब्स आणि फंगी या पाण्यामध्ये वाढतात किंवा त्यांची ग्रोथ होते जेव्हा ऑर्गॅनिक जे काही मॅटर आहे, ऑर्गॅनिक मॅटरवरती ह्या ऑर्गॅनिक जे काही कुजलेलं डिकेइंग मॅटर आहे त्यावरती फंगी आणि बॅक्टेरिया ग्रो होत असतात आणि त्या ग्रो झाल्यामुळे पाणी हे बायोलॉजिकली पोल्यूट होतं. 6, एक्सेसिव्ह अल्गल ग्रोथ पोल्यूट्स वॉटर. जास्त प्रमाणामध्ये शेवाळाची वाढ झाल्यामुळे, अल्गीची वाढ झाल्यामुळे वॉटर पोल्यूट होतं. निमॅटोड्स. सॉइल निमॅटोड्स म्हणजे जमिनीमध्ये जे काही छोट्या कृमी असतात, कीटक असतात, फ्लो इन विथ अ रेन वॉटर. त्या पाण्यामध्ये मिक्स होतात, पाण्याबरोबर वाहत जातात आणि त्या देखील पाणी खराब करण्याचं काम करतात. नंतर बघूया आपण मॅनमेड रिझन्स. डोमेस्टिक स्वेज. डोमेस्टिक स्वेज फ्रॉम विलेजेस अँड सिटीज इज डिस्पोज ऑफ इन अ रिव्हर. बऱ्याचदा घरगुती सांडपाणी असेल विलेज किंवा सिटीमधलं ते रिव्हरमध्ये ॲड होतं, रिव्हरमध्ये सोडलं जातं आणि त्यामुळे पाणीही पोल्यूट होतं. इंडस्ट्रियल इन्फ्लुएन्स. व्हेरियस पिगमेंट्स जसं की कलरचे पदार्थ असतील, ब्लिचिंग केमिकल्स असतील, लेदर फायबर्स, लेदर पीसेस, फायबर्स, मर्क्युरी, लेड एक्सेट्रा आर रिलीज इन टू द वॉटर. या सर्व वस्तू पाण्यामध्ये टाकल्यामुळे, ॲड झाल्यामुळे पाणी हे पोल्यूट होतं. ऑइल स्पिलेज. While transportation, cleaning of tankers, oil spills into water. बऱ्याचदा ट्रान्सपोर्टेशन करत असताना, ऑइलचं ट्रान्सपोर्टेशन होत असताना तेल गळती पाण्यामध्ये चुकून होत असते आणि त्यामुळे पाणी हे पोल्यूट होत असतं. फोर्थ, यूज ऑफ फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड. NPK, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम कंटेनिंग केमिकल्स. हे जे कंटेंट्स आहे ज्या फर्टिलायझर्समध्ये असतात, बऱ्याचदा त्यांच्या एक्सेसिव्ह यूजमुळे सॉइल ही पोल्यूट होत असते. इफ सॉइल गेट पोल्यूट देन वॉटर इज ऑल्सो पोल्यूट. पेस्टिसाइड्स लाईक एड्रीन, क्लोरीन, कार्बोनेट्स कंटेनिंग पेस्टिसाइड फ्लो अँड मिक्स विथ अ वॉटर. ते पाण्यामध्ये फ्लो होऊ लागतात आणि मिक्स होऊ लागतात आणि पाणी हे पोल्यूट होतं. फिफ्थ, अदर रिझन्स.
disposal of human waste, washing of clothes, decomposing hemp and flax म्हणजे आंबाडी किंवा घाईपतासारख्या वनस्पती पाण्यामध्ये कुजल्यामुळे सडल्यामुळे, त्यानंतर डिस्पोजल ऑफ ॲश, फ्लोरल ऑफरिंग टू गॉड्स, बऱ्याचदा काही वस्तू रक्षा असतील, अस्थी असतील, काही देवाच्या वस्तू असतील, फुलं, नैवेद्य, हे जे काही वस्तू आहे या बऱ्याचदा नदीच्या पात्रामध्ये टाकल्या जातात आणि त्यामुळे देखील पाणी हे खराब होत असतं. वॉटर फ्रॉम थर्मल पॉवर प्लांट, थर्मल पॉवर प्लांटकडनं पाणी बऱ्याचदा नदीमध्ये सोडलं जातं आणि त्यामुळे देखील पाणी हे पोल्यूट होत असतं. सो आपण काय बघितले, काही रिझन्स बघितले वॉटर पोल्यूट होण्याचे. The last point of this lesson, soil pollution. Can you recall what is mean by soil erosion? Soil erosion म्हणजे काय? The loss of upper fertile layer, जो काही upper fertile वरचा जो काही चांगला सुपीक लेयर आहे तो लॉस होतो बिकॉज ऑफ मेनी रिझन्स. त्या पाठीमागे बरेच सारे रिझन्स आहेत आणि असं जेव्हा फर्टिलिटी डिक्रीज होते त्यावेळेस आपण असं म्हणू शकतो की सॉइलचं इरोजन झालं आहे. सेकंड, व्हॉट आर द रिझन्स फॉर डिप्लेशन इन सॉइल इरोजन? सॉइलचं इरोजन होण्यामागे काही नॅचरल आणि मॅनमेड ॲक्टिव्हिटीज आहेत, त्यामुळे सॉइलची फर्टिलिटी लॉस होत असते. बऱ्याचदा काही केमिकल, फर्टिलायझर किंवा इंडस्ट्रियलायझेशन या सर्व गोष्टींमुळे सॉइल ही खराब होत असते. काही टॉक्सिक वेस्ट असतील तो डंप केला जातो जमिनीमध्ये, खड्डे वगैरे खणून त्यामध्ये तो टाकला जातो तो कचरा. या सर्व गोष्टींमुळे जमीन ही खराब होत असते आणि फर्टिलिटी लॉस होते. Out of the total land area of the soil, some is covered by ice. पूर्ण लँडचा विचार केला तर काही भाग हा आईसने कवर्ड आहे, काही भागावरती डेझर्ट आहे, वाळवंट आहे. Where as some is occupied by mountains, hills, बऱ्याच ठिकाणी डोंगर आहे, टेकड्या आहे. Very less area of land is available for human use. आणि खूप कमी प्रमाणामध्ये जो काही भाग आहे तो मानवासाठी अवेलेबल आहे. Soil is said to be polluted when there are changes in its physical, biological and chemical properties. Physical, biological ज्या काही प्रॉपर्टीज आहे, केमिकल प्रॉपर्टीज जर बदलल्या तर सॉइल ही पोल्यूट झाली आहे असं आपण म्हणू शकतो. इट्स fertility decreases due to either natural or man-made reasons. काही man-made आणि natural reasons मुळे fertility decrease होते. आपण आता हे पिक्चर्स बघूया. Compare to neighboring photographs. हे दोन फोटोग्राफ दाखवलेले आहेत. या फोटोग्राफमध्ये आपल्याला दिसते की सॉइल ही पोल्यूट झाल्यामुळे, कचरा, वेगवेगळे पदार्थ तिच्यामध्ये मिक्स झाल्यामुळे ती अतिशय खराब झाली आहे. म्हणजे तिची जी फर्टिलिटी आहे ती पूर्ण कमी झालेली आहे आणि अशा सॉइलमध्ये कुठल्याही प्रकारे फार्मर जो काही फील्ड आहे किंवा क्रॉप्स वगैरे डेव्हलप होऊ शकत नाही. नेक्स्ट इथे दाखवलेलं आहे ही जी सॉइल आहे ही अत्यंत फर्टाईल आहे आणि चांगल्या कंडिशनमध्ये असणारी ही सॉइल आहे. हा जो इफेक्ट झालेला आहे इथे तो काही केमिकल, फर्टिलायझर किंवा काही नॅचरल मॅनमेड रिझन्स त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत. इफेक्ट ऑफ सॉइल पोल्युशन. सॉइल पोल्युशनमुळे काय काय इफेक्ट झालेले आहे? सॉइल फर्टिलिटी डिक्रीज झाली, मिक्सिंग ऑफ साल्टी, ॲसिडिक वॉटर फ्रॉम इंडस्ट्री, ॲसिडिक वॉटर असेल किंवा साल्टी सबस्टन्स असेल ते मिक्स होतात. रेडिओ अँड अदर पोल्युटंट एंटर अँड पास थ्रू फूड चेन लाईक अ सॉइल, क्रॉप्स, वॉटर, ह्युमन बॉडी. सॉइलच्या पोल्युशनमुळे काय होतं की काही रेडिओ पोल्युटंट हे फूड चेनमध्ये जातात. जसं की पहिल्यांदा ते मातीमध्ये जातात, मातीमधनं नंतर क्रॉप्स ते ॲब्झॉर्ब करतात, क्रॉप्समध्ये येतात थ्रू अ वॉटर. वॉटरमध्ये जरी मिक्स झाले तर पाणी वॉटर जे काही आहे ते वॉटर क्रॉप्स कंडक्ट करतात आणि देन ह्युमन कन्झ्युम फूड
ॲज अ प्लांटला तो फूड म्हणून कन्झ्युम करतो. सो द फायनली ते पोल्युटंट हे ह्युमन बॉडीमध्ये येतात. हा एक इफेक्ट आहे आपल्यावरती होणारा. प्रॉब्लेम्स ऑफ वॉटर पोल्युशन इन्क्रीजेस ड्यू टू सॉइल पोल्युशन. वॉटर पोल्युशन हे जे काही होत आहे कशामुळे होत आहे? सॉइल पोल्युशनमुळे होते. सॉइल पोल्यूट झाली तर वॉटर पोल्युशनचा पण प्रॉब्लेम क्रिएट होतोय. टॉक्सिक सबस्टन्सेस लीच इन टू वॉटर. जिरतात काही पदार्थ टॉक्सिक असे. सिमिलरली डिसीजेस स्प्रेड थ्रू व्हेरियस पॅथोजन. काही रोगजंतू असतात त्यामुळे काय होतं तर डिसीज स्प्रेड होतात. रिलेशनशिप ऑफ सॉइल पोल्युशन विथ एअर अँड वॉटर. सॉइल पोल्यूट जर झाली किंवा सॉइल पोल्युशनचा आणि एअर पोल्युशन आणि वॉटर सोबत काय संबंध आहे? वॉटर सोबत असणारं रिलेशन आपण वरतीच बघितलं की सॉइल पोल्यूट झाल्यामुळे जमिनीमध्ये काही पदार्थ मिक्स झाल्यामुळे वॉटर पोल्यूट होतं. इफ अ वेस्ट इज डम्प ॲट अ रॉंग प्लेस. चुकीच्या ठिकाणी वेस्टेज गाडल्यामुळे खड्डा करून इन्स्टेड ऑफ कंपोस्टिंग त्यापासून खत न तयार करता ते फक्त जमिनीमध्ये डंप केल्यामुळे काही पॅथोजन ग्रो होतात अपॉन इट विच आर देन मिक्स विथ अ वॉटर कॉझिंग वॉटर पोल्युशन. आणि ते पॅथोजन रोगजंतू पाण्यामध्ये मिक्स होतात आणि पाणी खराब करतात. इन्सेक्टिसाइड, केमिकल फर्टिलायझर, वीडसाइड आर यूज्ड इन ॲग्रिकल्चर विच कॉजेस सॉइल पोल्युशन. यामुळे पण सॉइल पोल्युशन होतं. एक्सेसिव्ह स्प्रे इन्सेक्टिसाइड वीडसाइड्स आर मिक्स विथ एअर. आणि ह्या स्प्रेमुळे हे स्प्रे बऱ्याच प्रमाणामध्ये एअरमध्ये मिक्स होतात आणि एअर पोल्यूट होतो. Similarly, excessive use of chemical fertilizer causes water pollution. Soil pollution occurs due to mixing of human waste. Humanचा waste, bird, animals waste ह्या सर्व wasteमुळे soil pollute होते. These release various sticking gases causing air pollution. आणि हे सर्व मटेरियल कुजल्यामुळे सडल्यामुळे काही स्टिकिंग गॅसेस काही दुर्गंध असा जो काही वास आहे तो एअरमध्ये पसरतो आणि त्यामुळे एअर देखील पोल्यूट होतो. सम वेस्ट मे कॉज वॉटर पोल्युशन इफ मिक्स विथ अ वॉटर. काही वेस्ट जर वॉटरमध्ये मिक्स झाले तर वॉटर पोल्युशन देखील होत असतं. पोल्युशन प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. पोल्युशन कंट्रोलमध्ये किंवा कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी किंवा होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे किंवा त्यासाठी आपल्या इंडियामध्ये काही लॉ केले आहेत का ते बघूया. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज इनॅक्टेड सम लॉ फॉर कंट्रोल रेग्युलेशन अँड प्रिव्हेन्शन ऑफ पोल्युशन. तर त्याच संदर्भात इथे काही लॉज दिलेले आहेत. 3 लॉ. वॉटर पोल्युशन अँड प्रिव्हेन्शन ॲक्ट 1974. हा ॲक्ट वॉटर पोल्युशनसाठी आहे. एअर पोल्युशन अँड प्रिव्हेन्शन ॲक्ट 1981. and third Environmental Protection Act 1986. Various laws and rules are in force in relation to biomedical waste, harmful influence, solid waste and sound pollution. हे सगळे जे काही laws rules केले आहेत ते बायोमेडिकल वेस्ट किंवा हार्मफुल इन्फ्लुएन्स असेल, सॉलिड वेस्ट, साऊंड पोल्युशन होऊ नये यासाठी ते केले आहेत. गव्हर्नमेंट statutory bodies like Maharashtra Pollution Control Board and Central Pollution Control Board supervise about whether the industrial area, local government, governing bodies like municipalities, district council, panchayat, samiti, gram panchayat, etc. follow the laws about the pollution. ह्याच्या काही महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड असेल किंवा सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड असेल, ह्याच्या काही बॉडीज आहेत स्टॅच्युटरी बॉडीज. ह्या काय करतात तर जे काही लोकल बॉडीज आहेत, जो काही इंडस्ट्रियल एरिया आहे, म्युन्सिपाल्टीज, डिस्ट्रिक्ट लेवलवरती, पंचायत समितीवरती किंवा ग्रामपंचायत लेवलवरती सर्व काही व्यवस्थितपणे फॉलो होत आहे की नाही हे बघण्यासाठी सेंट्रल आणि स्टेट लेवलचे बोर्ड हे काम करत असतात.